हरे कृष्णा। जगत गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभुपाद महाराज की जय। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर शिल प्रभुपाद महाराज की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नाम आचार्य शिल हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभ। श्री श्री राधा कृष्ण गोप गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय। मथुरा वृंदावन धाम की जय। नवदीप मायापुर धाम की जय। अयोध्या धाम की जय। बद्रीनाथ धाम की जय। द्वारकाधीश धाम की जय। हरिनाम संकीर्तन की जय। गंगा माई की जय। यमुना माई की जय। तुलसी महारानी की जय। युगदम हरिनाम कुरुक्षेत्र अयोध्या की जय। जगन्नाथपुरी धाम की जय। समवेद भक्तवृंद की जय। समवेद भक्तवृंद की जय। समवेद भक्तवृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुपदकमलं श्रीगुरो वैष्णवाञ्चं श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथं तं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत।
तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विशुभानुसुते देवी प्रणमामि प्रिय हरिप्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवे भवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। गुरुवे गौरचन्द्राय राधिकाय तदालिये कृष्णाय कृष्णभक्ताय तद्भक्ताय नमो नमः। नमो ब्राह्मणदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। जलमाध्यस्थ तन्मयादितर तच्छाश्वविज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदयाय आदि कवये मोहन्त्य सूर्या तेजोवारे मुदा था विनिमय यत्र सर्गो मशा धामना स्वेन सदा निरस्तक्वक सत्यपर धीमहि। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। श्रील प्रभुपाद महाराज की जय। परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय। निताय गौर प्रेमानंद हरे। आज हम लोग श्रीमद् भागवतम स्कंद 5वें अध्याय के ऊपर चर्चा करेंगे। इस प्रियव्रतांच्या मतलब स्वयंभू मनूंचे पुत्र प्रियव्रता यांनी जगावर राज्य करण्यासाठी काय केले, व ते स्वयंभू मनू यांचे पुत्र होते। त्याने जगावर राज्य करावं आणि भक्ती करून म्हणजे संसारामध्ये भक्ती करून व्यक्ती आपलं राजकीय अस्तित्व कसं टिकवू शकतो आणि कशा पद्धतीत लोभापासून आणि पद प्रतिष्ठा जी ही हा जो लोभ आहे या लोभापासून कसं अलिप्त राहू शकतो याच्यावरही हे आहे चर्चा आहे। तर आपण ही वावह राजस राजपुत्र प्रियव्रतः परम भागवतो नारस्य चरणोपसेवयाजसा गत परमार्थ सत्तस्तो ब्रह्मसत्रेण दीक्षिम्य शम्मान अवनितल परिपालनायात्मनात् प्रवर गुण गण एकांत भाजनन्तया स्वपित्रो पामत्रितो भगवती वासुदेव एवावसाधान समाधियोगेन समावेशित सकलकार क्रियाकला पोनैवाभ्यनदध्यपि तदपस्तात्मनत्व तदधिकरण आत्मानो नस्माद सतोपि पराभवन क्षणाम। इसमें क्या कहा गया है? श्रील सुखदेव गोस्वामी यह पुढे म्हणाले, हे राजन, राजकुमार प्रियव्रत एक महान भक्त आहे, कारण त्यांनी आपले गुरु नारद मुनी, त्यांचे गुरु कोण? नारद मुनी यांच्या चरणकमलाचा आश्रय घेतला होता आणि म्हणून त्यांना दिव्य ज्ञानाचे सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त झाले। व्यासदेवांकडून ज्ञान नारदांनी प्राप्त केलं, नारदांनी प्राप्त करून इतरांना दिलेलं आहे ज्ञान, म्हणून नारद हे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत। आणि नारद मुनींच्या चरणकमळाचा प्रिय व्रत एका महान भक्ताने जेव्हा आश्रय घेतला त्यांना दिव्य ज्ञानाचे सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त झाले। प्रगत दिव्य ज्ञानामुळे ते सदैव आध्यात्मिक विषयाच्या चर्चेत मग्न असत आणि त्यांनी इतर कोणत्याही गोष्टीकडे आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही। बघा, जेव्हा व्यक्ती भगवंताच्या नामस्मरणाचा एकाग्रतेने विचार करत असतो आणि मग्न असतो तेव्हा त्याला दुसऱ्या गोष्टीची कोणतीही कल्पनाच नसते आणि त्याने
कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे ते विचलित होऊ दिले नाही. यानंतर पित्याने राजकुमाराला जगावर राज्य करावे अशी आज्ञा केली. कोणी? स्वयंवर मनूने. आणि शास्त्रानुसार हे त्याचे कर्तव्यच होते. शास्त्र काय सांगतं? जेव्हा वडील राजकारणी आहेत तर त्याची मुलं पण राजकारणी होतात. त्यामुळे वडिलांची जी पद आहे, आता राजा असेल तर त्याचा पुत्र राजा बनणार, तसंच आहे. तर हे त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वडिलांनी त्याला, तो भक्तीमध्ये तल्लीन होता. कोण? प्रियव्रत राजा हे भक्तीमध्ये तल्लीन होते. त्याला राजकारणाशी, वडिलांच्या पदाची काही अपेक्षा नव्हती. परंतु त्याच्या वडिलांनी त्याला समजून सांगितले की माझ्यानंतर तुझाच हक्क आहे या गादीवर, तेव्हा तुला हे करणं महत्त्वाचं आहे. तर त्याला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तथापि राजकुमार प्रियव्रत भगवंताचे निरंतर स्मरण करून आणि आपली इंद्रिय भगवत सेवेमध्ये निमग्न करून भक्ती योगाचे अव्याहत आचरण करीत होते. बघा, त्याने ते अतिशय भगवंताच्या सेवेमध्ये आणि भगवंताच्या भक्तीमध्ये एकनिष्ठ होते. आणि त्यांना सारखं तेच दिसत होतं की भगवंताचं नाम, गुण, लीला ह्याच्यावरच आपल्याला लक्ष दिलं पाहिजे, बाकी काही नाही. आणि त्याच्यामध्ये ते गुंग होते. तर भगवत सेवेमध्ये निमग्न करून भक्तियोगाचे अव्याहत आचरण करीत असत. पित्याची आज्ञा नाकारता येत नव्हती, तरी त्याने तिचे स्वागतही केले. म्हणजे वडिलांची आज्ञा कधी, कोणत्याही मुलाने वडिलांची आज्ञा नाकारायची नसते. कारण वडील हे कोणासाठी कष्ट करत असतात, कोणासाठी कर्तव्य करत असतात? आपल्या मुलांसाठीच करत असतात. तेव्हा त्याच्या मुलाचं कर्तव्य खूप, मुली ही दुसऱ्याच्या घरी दिली जाते, परंतु मुलगा जो असतो, ह्या मुलाने आपल्या आईवडिलांची योग्य प्रकारे देखरेख करणं महत्त्वाचं असतं. कारण अदरवाईज ज्यावेळेस मुलगा आईवडिलांची दक्षता घेत नसेल आणि सांगितलेलं कोणतंही काम ऐकत नसेल तर त्याला अतिशय त्रास भोगावा लागतो. यास्तव त्याने अत्यंत विचारपूर्वक हा प्रश्न उपस्थित केला की राजसत्तेचे उत्तरदायित्व स्वीकारल्यानंतर मी भक्तिमय सेवेच्या मार्गावर भ्रष्ट तर होणार नाही ना. बघा, आज लोक भक्तीमध्ये बोलवल्याच्या नंतर येतात, थोडं चांटिंग, स्वार्थ साधला का निघून जातात. प्रियव्रत राजाने काय वडिलांना विचारलं, मी जेव्हा हे राजकारण, तुमचं राजकीय पद स्वीकारलं तर मी भक्तीमधून तर कुठे भटकणार तर नाही ना, विचलित होणार नाही ना. बघा, हे महत्त्वाचा उद्देश आहे. आपण जेव्हा कोणतंही कार्य करतो तेव्हा आपला लक्ष त्या क्षेत्रावर बारीक दृष्टिकोनाने असणं महत्त्वाचं आहे. मी भक्ती जर करायला आलो तर माझं कर्तव्य भक्ती करणं आहे, मला इतरांच्या गोष्टीशी काही लेनदेन नाही. तर काही लोक भक्तीमध्ये येतात, परंतु जेव्हा ते दुसऱ्याच्या गोष्टी ऐकून जेव्हा विचलित होतात तेव्हा त्यांचा पतित होतात, फॉल डाऊन बोलतात त्याला, पतित होतात ते, असं त्याचं. तर इथे सांगितलं आहे. तात्पर्यामध्ये शिल प्रभुपादजी काय लिहितात, शिल नरोत्तमदास ठाकूर यांनी गायले आहे की छाडिया वैष्णव सेवा निस्तार पायी छे केबा. मतलब शिल नरोत्तमदास ठाकूर यांनी हे गीत गायले आहे की छाडिया वैष्णव सेवा निस्तार पाये छे केबा. मतलब शुद्ध वैष्णवाच्या किंवा आध्यात्मिक गुरु चरणांची सेवा केल्याविना मनुष्य भगवत बंधनातून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही. म्हणून सांगितलं इथे, काय सांगितलं आहे, शुद्ध छाडिया वैष्णव सेवा, मतलब जो वैष्णव आहे त्याची जर सेवा आपण योग्य प्रकारे केली तर निस्तारे पायेचे किंवा मतलब कधीही आपल्याला नुकसान होऊ शकत नाही, मतलब विचलित होऊ शकत नाही. म्हणून वैष्णव ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे वैष्णवाची सेवा, कधी वैष्णव आपल्याला दिसला किंवा भेटला किंवा आपल्या घरी आला तर त्याचा अतिशय आदराने सत्कार करायला पाहिजे आणि त्याच्या मनाला आनंद वाटेल अशा गोष्टी करायच्या, त्याची सेवा करायची. त्याला भक्ताक्षणी आपण दंडवत प्रणाम करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि त्याला लागणारी वस्तू देणं हे आपलं दुसरं कर्तव्य आहे आणि त्याला आनंदी प्रसन्न करून सोडणे आपलं तिसरं कर्तव्य आहे. तर
ते म्हणतात की चरणकमळाची जर वैष्णवाच्या चरणकमळाची सेवा केल्याविना मनुष्य भवबंधनातून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही असं बोलतात. म्हणून वैष्णवाची सेवा करणं महत्त्वाचं आहे. राजकुमार प्रियव्रतांनी नारदाच्या चरणांची नियमितपणे सेवा केली आणि म्हणून त्यांना दिव्य तत्वाचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाले. प्रियव्रत महाराजांनी कोणाची परमपूज्य नारद महाराजजी महर्षी नारद महाराज यांच्या चरणकमळांची योग्य प्रकारे सेवा करून त्यांचे जे त्यांनी दिलेले जे मार्गदर्शन आहे त्याचं तंतोतंत पालन करून आपलं राजाचं जे पद आहे ते व्यवस्थित त्याने सांभाळलं आणि त्यामुळे त्यांना पूर्णपणे ज्ञान प्राप्त झाले. सतत्व या शब्दाचा अर्थ प्रियव्रत महाराजांना चेतन आत्मा आणि भगवंत यांचे स्वरूप आणि आत्मा तथा भगवंत यांचा परस्पर संबंध ज्ञात होता. तसेच त्यांना भौतिक जगाचे स्वरूप आणि या जगामध्ये भगवंत आणि आत्मा या दोहांचा काय संबंध असतो हे माहीत होते. म्हणून राजकुमारांनी एकमेव भगवत सेवाच करण्याचा निर्णय घेतला. बघा, भगवान आणि मनुष्य प्राणी म्हणजे भौतिक जगाचे स्वरूप, जगामध्ये जेवढे प्राणी आहेत यांचा एकनिष्ठ संबंध असा आहे की भगवान पूर्ण आहेत आणि मनुष्य जीवन या कोही भौतिक संसारामध्ये प्राणी आहेत ते अंश आहेत आणि अंशरूप मानव जीवन सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वश्रेष्ठ जीवन मानव असल्यामुळे त्या मानवाचं कर्तव्य आहे की भगवंताची सेवा करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. हे एकमेव श्रेष्ठ महत्त्वाचं आहे. पण माणूस हे श्रेष्ठ महत्त्वाचं जे कर्तव्य बाजूला टाकून आपल्या पोटासाठी, आपल्या प्रपंचासाठी आणि फॅमिलीसाठी दिवस रात्र गाढवासारखा मेहनत करतो आणि त्या गाढवासारख्या मेहनत करून त्याला शेवटी काही आहे त्याच्या हातामध्ये लागत नाही. जसं आपण बोलतो जे नाही आहे त्याच्या मागे लागतो, जे नाही आहे ती माया त्याच्या मागे लागतो आणि जाताना आपल्याकडे काय असतं, काहीच नसतं. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जातो. तर त्या पद्धतीतच ते समजून आहेत की मानवाचा एकमेव धर्म कर्तव्य जर काय असेल तर भगवंताची सेवा करणं, भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताचं रूप गुण लीला गाणं हे आहे. म्हणून त्याने सांगितलं राजकुमाराने एकमेव भगवत सेवाच करण्याचा निर्णय घेतला. भगवंताची सेवा करणार, बाकी काय. त्यातूनच जनतेची सेवा त्याने केलेली आहे ते सांगितलं. प्रियव्रतांच्या पित्याने अर्थात स्वयंभू म्हणून प्रियव्रतांना जगावर राज्य करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांना ती विनंती योग्य वाटली नाही. हेच महान आणि मुक्त भक्ताचे लक्षण आहे. आपल्याला जेव्हा कोण पद प्रतिष्ठा आणि काही देतो तेव्हा आपण त्याच्या लोभावर जायचं नसतं, कारण तो लोभ जो असतो आपल्याला खड्ड्यात पाडतो आणि त्याच्यामुळे आपण जेवढं लांब राहू पदापासून, प्रतिष्ठेपासून आणि ज्या काही अहंकार, इच्छा, लोभ, लालची वगैरे गोष्टी असतात यापासून जेवढे आपण लांब राहू ना तेवढी आपली भक्ती चांगली होते. आज मी काही माझ्या प्रवचनांमध्ये सांगतो, लोक आज स्वतःला विसरलेली आहेत. मी कोण आहे हे त्यांना माहिती नाही. त्यांना जेव्हा असं इच्छा होते तेव्हा ते स्वतःला विसरून दुसऱ्याला काहीतरी असं त्यांना वाटतं की इतरांपेक्षा मी श्रेष्ठ आहे आणि मला लोकांनी मान सन्मान द्यावा, मला प्रतिष्ठित समजावं आणि मीच यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं समजून स्वतःला फसवत असतात लोक. आज मोबाईलच्या जीवनामध्ये लोक एवढे स्वतःला व्यस्त करून घेत आहेत. मोबाईल दिलेला आहे बोलण्यासाठी, परंतु आपण त्याचा वापर कशा पद्धती करतो हेच लोकांना कळत नाही. दिवस रात्र मोबाईलवर बोलत असतात, मोबाईलमध्ये बघत असतात आणि स्वतः आज 5Gचं नेटवर्क असल्यामुळे 5Gच्या नेटवर्कमुळे माणसाच्या हृदयाला जेवढे आघात होतात हे त्याला माहिती पडत नाही. जेव्हा एक वृद्ध व्यक्ती असतो आणि तो वृद्ध व्यक्ती जेव्हा त्याला त्रास होतो हृदयाला, कारण ते व्हायब्रेशन जे असतं ते अतिशय कठोर असतं, त्याच्यामध्ये पक्षी मरतात, लहान मुलांना त्रास होतो, वृद्ध व्यक्तीला त्रास होतो. पण ज्याचं सळसळतं व्यक्त आहे, तरुण आहे, त्याला एवढा त्रास होत नाही. पण ज्याचं नाजूक स्थिती आहे त्या व्यक्तीला अतिशय त्रास आहे. पण त्याच्या बाजूला आपण मोबाईल घेऊन जाऊ नये, पण लोक त्याच्या बाजूला बसणार, बोलणार, व्हिडिओ काढणार
फोटो काढणार आणि काय काय करत असतात. असं त्याच्यापासून काही फायदाच नाही. फक्त एक माझा फोटो काढला म्हणजे त्यांना वाटतं की मी आणि ह्याच्यामध्ये आपला मोबाईल कानाला लावून आपल्या हृदयाला किती त्रास होतो ह्याचा त्यांना जरा पण त्रास होत नाही. शक्यतो हृदयापासून आज किती लोक असे मोबाईलच्या स्पार्कने मयत झालेले आहेत, मरण पावलेले आहेत. मोबाईलमुळे ॲक्सिडेंट झालेले आहेत. मोबाईलमुळे अफाट लोकांना, लहान लहान मुलांच्यावर आईवडील मोबाईल देऊन त्यांच्या डोक्यामध्ये नको ती घाण घालत आहेत. त्याच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा त्याच्या हातामध्ये पुस्तक द्यावं, भगवंताचं पुस्तक देऊन भगवंताची स्टोरी सांगून भगवंताच्या माध्यमातून त्याला चॅन्टिंग करायला लावणं हे महत्त्वाचं आहे. पण आजकालची मुलं, आईवडीलच योग्य नसल्यामुळे मुलं पण योग्य मार्गाने जात नाही आणि त्याचा परिणाम त्यांना पुढे भोगावा लागतो. आणि मग ती मुलं आईवडिलांची कदर करत नसतात. आईवडिलांनी ज्या मुलांना शिस्त लावली ते शिस्तीने चालतात, ज्यांना शिस्त लावली नसते ते बेशिस्ताने आईवडिलांना अरेतुरीची वार्ता करून अपमान करतात. आणि हे पुढील कलियुगामध्ये अति घडणारं आहे. आणि म्हणून सांगितलं आहे कलियुग हे अतिशय बेकार आहे. तर सांगायचं तात्पर्य काय, प्रियवंत महाराजांनी आपल्या वडिलांना असं सांगितलं की प्रथम माझा उद्देश आहे भगवंताची सेवा करणं, त्याच्यानंतर दुसरा माझा उद्देश आहे जनतेची सेवा करणं, कारण तुम्ही सांगत आहात म्हणून परंतु मी सेवा प्रथम करणार हे त्याने सांगितलं. मुलांवर आसक्त नसण्याची काळजी घेतो आणि त्यांना भक्ती मार्गाने प्रशिक्षण देतो. तसेच तो आपल्या पत्नीशी प्रेमळ शब्दात बोलतो. इथे काय दिलं आहे, भगवंताच्या भक्तीतच सदैव रममान राहतो. महान आणि मुक्त भक्ताचे लक्षण काय आहे? महान आणि मुक्त भक्त याचं लक्षण काय आहे? तो संसारात राहिला तरी त्यात त्याचे मन रमत नाही. बघा, संसारात राहिला तरी त्याचे मन रमत नाही. तो भगवंताच्या भक्तीतच सदैव रममान राहतो. भगवंताची सेवा करताना तो संसार देखील अलिप्तपणे करू शकतो. आपल्या मुलांवर आसक्त नसून तो त्यांची काळजी घेतो. म्हणजे जास्त त्यांच्यावर डिपेंड राहत नाही, जास्त त्यांच्यावर लोक प्रेम करत नाही, पण त्यांच्यावर लक्ष ठेवतो. त्यांना भक्ती मार्गाचे प्रशिक्षण देतो. तो आपल्या पत्नीशी प्रेमळ शब्दात बोलतो, पण तिच्यावर आसक्त होत नाही, तिच्याकडून मला काहीतरी फायदा मिळावा म्हणून. भक्ताने भक्तिमय सेवा केल्यामुळे त्याला भगवंताचे सर्व दिव्यगुण प्राप्त होतात. म्हणून भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. एकनिष्ठ भक्त कोणाला म्हटलं आहे की जो सतत सातत्याने भगवंताचं नाम गुण लीलामध्ये रमला असतो. इतरांशी बोलण्यामध्ये पण भगवंताच्या नामाच्या माध्यमातूनच विषय काढला जातो. असा जो व्यक्ती असतो त्याच्यामध्ये भगवंताचे दिव्य गुण उत्पन्न होऊन प्राप्त होतात. भगवान श्रीकृष्णांना अतिशय सुंदर अशा 16 सहस्र भार्या होता. भगवंताच्या 16,108 पत्नी होता. परंतु ते प्रत्येकीशी प्रियपतीप्रमाणे वागत होते, परंतु ते एकाही पत्नीवर कधी आसक्त झाले नाही. बघा, भगवंताच्या 16,108 पत्नी होत्या, परंतु ते कधीही त्यांच्याबरोबर प्रेमाने वागत, पण आसक्त नव्हतं. काहीतरी मिळावं. आज लोकांची आशा एवढी वाढलेली आहे की काहीतरी मला मिळालं तर मी करणार, नाही तर मी करणार नाही. मला काहीतरी मिळायला पाहिजे, त्याचा उद्देश हा असतो. ही आसक्ती जी आहे, लोभ, मोह, हा जो आहे ना, हा माणसाला खड्ड्यात घालत असतो. म्हणून लोभी कधी राहू नये, मोह कोणत्या गोष्टीचा करू नये. करा, अपेक्षा न करता सोडून द्या. म्हणून भगवान का बोलतात, कर्तव्य करावं, अपेक्षा कधी करू नये. आणि ज्याने अपेक्षा केली त्याला त्रास आहे. म्हणून आपलं कर्तव्य काय आहे, भगवंताची सेवा करा. कोणाला काही द्यायचं असेल तर द्या, पण त्याच्याकडून काहीतरी मिळायला पाहिजे ही अपेक्षा मनात कधी शंका मात्र पण आणू नये. प्रत्येकीशी प्रियप्रतीप्रमाणे वागत होते, परंतु ते एकाही पत्नीवर कधीही आसक्त झाले नाही, तिच्याकडे आकृष्ट झाले नाहीत. मग तिच्याकडे लैंगिकतेसाठी या प्रेमसंबंधासाठी या कोणत्या गोष्टीसाठी आकृष्ट झाले नाहीत.
त्याचप्रमाणे एखाद्या भक्ताने गृहस्थाश्रमात प्रवेश केला आणि आपल्या पत्नीशी तथा मुलाबाळांशी प्रेमाने व्यवहार केला तरी तो अशा कौटुंबिक कार्यावर कधी आसक्त होत नाही. म्हणजे जे भक्तीमध्ये आहेत पुरुष, त्याने भक्तिमय जीवनामध्ये अगर संसार केला, त्यांची पत्नी वगैरे आहे, मुलं वगैरे आहे, तर त्या पत्नीवर आसक्त होऊ नये, त्यांचं रक्षण करावं, त्यांना मार्गदर्शन करावं, पण पत्नी आणि मुलांवर जास्त आसक्त होऊ नये, त्यांच्याकडून फायदा होऊ असं नाही. कर्तव्य हे आपलं करावं, पण भक्ती कधीही सोडू नये. भक्ती मुख्य आहे, बाकीचं कर्तव्य म्हणून मी करत आहे असं मुद्दे जो असतो हे योग्य आहे. प्रियव्रत महाराजांनी आपल्या आध्यात्मिक गुरुच्या चरणाची सेवा करून कृष्ण भावनेतील पूर्णत्वाचा स्तर त्वरित प्राप्त केला. बघा, प्रियव्रत महाराजांनी संसारामध्ये राहून, आज काही लोक बोलतात अरे संसारामध्ये राहून माझी भक्ती होऊ शकत नाही, एवढं सकाळी जातो संध्याकाळी येतो, टेन्शन एवढं आहे, कामाचा बोझ. कोणी सांगितलं तुला हे करायला? तुला जेवढं मिळतं त्याच्यामध्ये तू आनंदित राहा. तू दुसऱ्याकडे लक्ष दिल्याच्यानंतर तो जेव्हा गाडी घेतो, तो जेव्हा बाईक घेतो, तो जेव्हा मोबाईल घेतो, तो जेव्हा सोन्याचे दागिने बनवतो, तो जेव्हा प्रॉपर्टी बनवतो, तो जेव्हा पद प्रतिष्ठा प्राप्त करतो, तेव्हा तुझ्या अंगामध्ये आग का होते? त्याला ना सहन करण्याची शक्ती का नाही? तू त्याला बघितल्यावर का क्रोधिष्ठ होतो? का जलस का तयार होते? आणि ही जलस जी आहे, ही जलस हीच तुला प्रवृत्त करते त्याच्या मागे, त्याच्यापेक्षा पुढे जाण्याच्या लोभासाठी, आणि तिथे तू मूर्ख बनून त्या कार्याला बळी पडतो आहे, आणि म्हणून तू दुःखी आहेस. माणसाला भगवंताने आईच्या पोटामध्ये असताना 9 महिने पालनपोषण करून त्याला सृष्टीमध्ये पदार्पण केलं. 9 महिने भगवंताने जर आपल्याला आईच्या उदरी पालनपोषण केलं, तर ह्या सृष्टीमध्ये आल्याच्या नंतर आपलं का नाही पालनपोषण होऊ शकणार? होणार, पण आपल्याला त्याच्यावर विश्वास नाही. आपण लोकांना बघतो, अरे त्याला मिळालं, मला मिळालं पाहिजे, असं जी अपेक्षा, ही जी हाव आहे, ही जी लालच आहे, हा जो लोभ आहे, हा मोह आहे, हा माणसाला दुःखामध्ये ढकलतो, आणि त्यामुळे माणूस दुःखी आहे. नाही तर ह्या कलियुगामध्ये पण माणूस सुखाने आनंदात राहू शकतो, त्याच्यामध्ये कोणताही दुसरं हे नाही, उदाहरण नाही. परंतु माणूस लालची आहे, लोभी आहे, आणि म्हणून स्वतःला त्रास करून घेऊन तो दुःख भोगतोय, म्हणून तो दुःखी आहे. तर बघा, महाराज सरळ बोलतात की प्रियव्रत महाराजांनी आपल्या आध्यात्मिक गुरुच्या चरण कमळाची सेवा करून कृष्ण भावनेतील पूर्णत्वाचा स्तर त्वरित प्राप्त केला, आणि आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याचा हाच एक मार्ग आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये आपण गुरु साक्षात भगवंताचा पार्षद आहे, साक्षात गुरु आपल्याला भगवंता समान आहेत, आणि म्हणून आपण जेव्हा त्यांच्याकडून दीक्षा घेतो त्यावेळेस आपण गुरुचा आदर करून गुरुच्या मार्गदर्शनानुसार चालतो, तेव्हा आपल्याला प्रथम भक्तीला स्थान द्यायचं आहे, नंतर बायका मुलं, त्याच्यानंतर रोजगार, त्याच्यानंतर बाकी सर्व. तर भक्तीमध्ये आपल्याला सांगितलं आहे गुरुने 16 माळा करा, 16पेक्षा जास्त करायला पाहिजे. नियमित सकाळी लवकर उठायला पाहिजे, नियमित भगवंताला भोग लावला पाहिजे, नियमित कोणतंही कार्य करताना प्रथम भगवंताला समर्पित करायला पाहिजे. हेच महत्त्वाचं आहे, अन्यथा बाकी सर्व आहे. तर इथे सांगितलेलं आहे, वेदामध्ये असं सांगितलं आहे की यस्त वेदे पराशक्ती यथा देवे तथा गुरु, यस्त देवे पराशक्ती यथा देवे तथा गुरु, तस्ते कथितार्थ प्रकाशते महात्मनः. यस्त देवे पराशक्ती यथा देवे तथा गुरु, तस्ते कथितार्थ प्रकाशन्ते महात्मना. मतलब भगवंत आणि आध्यात्मिक गुरु यांच्यावर पूर्ण श्रद्धा असणाऱ्या मनुष्याला अखिल वैदिक ज्ञानाचे सार प्रगट होते. भगवंत आणि आध्यात्मिक गुरु म्हणजे भगवान आणि भगवंताचे पार्षद आध्यात्मिक गुरु जे आपले दीक्षा गुरु आहेत, यांच्यावर आणि जो ज्ञान देतो तो शिक्षा गुरु, यांच्या माध्यमातून पूर्ण श्रद्धा जर असेल तर मनुष्याला वैदिक ज्ञानाचे सार प्रगट होते. भक्त सद्वत
भगवंताचे चिंतन करीत असतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ह्यामध्ये सर्व काय आहे. म्हणजे हरे या शब्दामुळे त्याला भगवंताच्या लीलांचे स्मरण होते आणि संपूर्ण जीवन भक्तिमय. हरे कृष्ण मंत्राचा जप करताना कृष्ण आणि हरे या शब्दामुळे त्याला भगवंताच्या लीलांचे स्मरण होते आणि त्याचे संपूर्ण जीवन भक्तिमय सेवेत निमग्न असल्यामुळे तो भगवंताला कधीच विसरू शकत नाही. ज्याप्रमाणे एखादा सामान्य मनुष्याचे मन भौतिक कार्यामध्ये गुंतलेले असते, त्याप्रमाणे भक्ताचे मन आध्यात्मिक कार्यामध्ये गुंतलेले असते. त्याला ब्रह्मसत्र भगवंताचे अखंड चिंतन म्हणतात. एखादा भौतिक संसारमध्ये माया लोभामध्ये अडकलेला असतो, पद प्रतिष्ठेमध्ये अडकलेला असतो दिवस रात्र. त्याला भगवंताचं नाम करायला पण आठवण होत नसते आणि मंदिरामध्ये जायला पण वेळ नसतो. आणि तो दिवस रात्र मेहनत कोणासाठी तर मुलांसाठी, बायकोसाठी करतोय. पण त्याला एवढं कळत नसतं की मी का करतोय हे. मी जर नसेल तर काय हे उपाशी राहणार काय, तर नाही, हे पोटभर ना. पण मी एवढी मेहनत गदामजुरी का करतोय, तर तो स्वतःला प्रतिष्ठित समजतो की मीच यांचं पालन पोषण करतो, माझ्याशिवाय ते जगू शकत नाही. हा त्याचा मूर्खता अहंकार आहे. आणि म्हणून त्याला जसं ते भौतिक संसारमध्ये त्याला जे कार्य आवडतं, बायका मुलांच्या पोट भरण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणं, तसं भक्त जो आहे ते भक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये जास्तीत जास्त लक्ष देतो आणि त्याला भगवंताचं नाम गुण लीला आणि जप ह्याच्यामध्ये त्याला आहे. म्हणून असं सांगितलं आहे. आणि त्यालाच ब्रह्मसत्र म्हणजे भगवंताचे अखंड चिंतन असं. ब्रह्मसत्र कशाला म्हणतात, तर भगवंताचं नाम गुण लीला रूप ह्याचं सातत्याने करत राहणं, चिंतन करत राहणं आणि ते आत्मसात करणं, भगवंताचे गुण आत्मसात करणं, हे ब्रह्मसत्र भगवंताचे अखंड चिंतन असे म्हणतात. नारदाने राजकुमार प्रियव्रतांना या साधनेची दीक्षा दिली आणि त्यामुळे नारदाने प्रियव्रत यांना दीक्षा दिली. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आपण ह्या भौतिक संसारामध्ये आलो आहोत भगवंताची सेवा करण्यासाठी. परंतु आपण दिवस रात्र जर मेहनत करत राहिलो पद प्रतिष्ठा पैसा ह्याच्यामध्ये, तर हे सर्व व्यर्थ आहे, हे कोणतंही काम नाही. माया कशाला म्हटलेली आहे, माया जी नाही आहे त्याच्यासाठी आपण दिवस रात्र व्यर्थ वेळ घालवून आपण आपलं जीवन बर्बाद करत आहोत. तर ती माया कोणत्याही कामाची नसल्यामुळे त्यातून अलिप्त होऊन भक्ती मार्गामध्ये जास्त लक्ष देऊन भक्तिमय जीवन करून भगवंताचं नामस्मरण करणं ह्यातच आपल्याला महत्त्वाचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद महाराज की जय. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.